रानामध्ये काही नवीन विहीर पाडायला चालू आहे. विहीर खांद्याला चालू झालेली आहे. चालू झालेला आहे फायनल जेसीबीने. आयुष्यात पहिल्यांदा इतका मोठा दिलाय पॉकलँड. हवा इथं अडकलाय ट्रॅक्टर. बघा आता जेसीबी धक्का लावायला हवा उचला लागला. हवा जेसीबी धक्का लावायला अडकलाय भावानं निघला. यू हाय हॅलो नमस्कार भावानो, स्वागत आहे. सध्या बघू शकता 11:30 वाजलेत आणि लाईव्ह एंड करून मी आता आलोय व्लॉग बनवण्यासाठी. तर आज मी चाललो आहे आमच्या रानामध्ये. जर तुम्हाला माहित नसेल काय विषय तर हा इथला व्लॉग बघा, तुम्हाला समजेल. तर तिथं चाललोय कारण तिथल्या रानामध्ये काही नवीन विहीर पाडायला चालू आहे. नवीन रानात नवीन विहीर. चला तुम्हाला दाखवतो. बाहेर बघा काही ऊन पडले, चांगली गोष्ट आहे. पाऊस वगैरे नाही, नाहीतर पावसात तुम्हाला माहिती आहे व्लॉग मध्ये काय झालं मागच्या, तर भिजलो वगैरे होतो. तर आज काही तसं होऊ नये. तर चला जाऊयात आता. फायनली सॅम भाव आलाय बघा रानामध्ये. तर इथं बघा चालू आहे व्यवस्थित करा रान. तिकडं चालू आहे हिर पाडायला, तुम्हाला दाखवतो. हनो बघा सगळे ट्रॅक्टर जायचे तिथं. बघल तिथं सगळा धुरण ट्रॅक्टर गाणी काय कळ नाही. चला तिकडे जाऊ. समोर चालू आहे विहीर पाडायला जेसीबीने. आणखी मोठी मशीन आली नाही, थोड्या वेळात येणार आहे भावानो. 2 दिवसात पूर्ण सगळं रान क्लिअर केलं. पूर्ण उतार चढा होता व्यवस्थित मुरुम टाकून बिकून. चला दाखवतो तुम्हाला डिटेल मध्ये ब्लॉग असणार आहे भावानो. लाईक करा आणि भावाला सबस्क्राईब करून सपोर्ट दाखवा सगळ्यांनी. अन बघा आता इथे एवढा खडा खांदलाय जेसीबीनं. चालू आहे मुरुम तिकडे नेऊन टाकायला. खाली थोडा उतार आहे तिथं. बघा इथं अडकलाय ट्रॅक्टर. पुढचं टायर मोठा आहे का ते अडकले बघा बघा. आणि सध्या आता जेसीबीनं काढायचं आहे ह्याला. तर लय वेळ झाला अडकलाय. बघा आता जेसीबी धक्का लावायला हवा उचला लागला. हवा जेसीबी धक्का लावायला अडकलाय भावानं. निघला यू एका कुच्च्यात निघला भावानं. विषय हार्ड जेसीबीचा. विषय हार्ड भाऊ. ट्रॅक्टरच उचलायला लागलाय. ओके थँक्यू. मंडळ आभारी आहे. ओके मध्ये आणखीन मोठं पॉकलँड यायचं आहे जेसीबीने. तोवर चालू आहे भावानं. मोठं पॉकलँड आलं का धिंगाणा नुसता धिंगाणा. थांबा तरी आणखीन येतंय. थोड्या वेळ येईल का 8 तासात येईल आता. शहाड भावानो. श्याम भाऊ जिथं जाईल तिथं काला करतो बघा. इथं आता बसायला जागा केली मी. पूर्ण झाड होती, झाडच तोडून टाकली. बसायला प्लेन जागा केली. सोडते नाही कारण इथून बघा समोर जेसीबी दिसते ना त्यामुळं. तर भावानो बघा बऱ्यापैकी खडा झालाय. आता पोकलँड यायला लागलाय. तिथं दाखवतो तुम्हाला पोकलँड आल्यावर. पोकलँड आल्यानंतर ना विहीर खांदायला चालू होणार भावा. आणि ती काय एका दिवसात होणार नाही, तर 5-6 दिवस लागणार. 5-6 दिवस तर काय कंटिन्यू ब्लॉग नाही होणार. जे काय होणार दिवसभरात तुम्ही सगळं दाखवणार आहे. तर सबस्क्राईब करून ठेवा. विहीर संपल्यानंतर पण ब्लॉग घेऊन येतो तुमच्यासाठी. ठीक आहे. गाईच रान बघा. इकडं थोडं मुरुमाचं रान आहे आणि तिकडं काळी माती आहे बघा. इथं पण थोडी माती आहे. जरा थोडं रान अशा प्रकारचं आहे. गाईच इतकं लांब विहीर घेण्याचं कारण काय माहित आहे का? ऑलरेडी बघा समोर इथे एक विहीर आहे. समोरच्या साईडला दिसत असेल तुम्हाला बघा. इथे एक विहीर आहे, तिथे एक विहीर आहे. त्यामुळे ती विहीर आहे आपली ती लांब घेतलेली आहे. विषय हार्ड भावानो. ही आहे ती आहेच रान. पण ही पट्टा पण आहे बघा. ही बांध आणि ती पलीकडचा बांध. ही असा सरळ पट्टा पण आहे बघा. ही दगड कसली मोठी मोठी निघलीत बघा. विषय हार्ड भावानो. चप्पल तुटली भाऊची. चप्पल तुटली गाईच. दगडावर उडी मारताना चप्पल अडकून तुटली. असल्या उन्हात गाईच असल्या धुरळ्यात श्याम भाव असा हिंडतोय आणि काळा पडतोय. बाकी काय विषय नाही. थोडी भूक लागली आता. कुरकुरे खाव्यात. ते आता बाबा कुरकुरे आणली होती. सोडते नाही भावना. आणले होते थोडे कुरकुरे 5-6 कुरकुरे खावावं. सकाळी आलता श्याम भाऊ जेवून. भावांनो बघा आता सध्या एवढा खड्डा खाऊन झालेला आहे. त्यांचं जेवण चालू आहे म्हणून थांबवले काही. आता आम्ही आलोय स्प्राईट न्यायला ड्रायव्हरला. मोठी स्प्राईटची बाटली हवा इथं आहे. हो ना बघा इतकी मोठी स्प्राईटची बाटली घेतली. तर चला आता जाऊयात. आता आम्ही इथे स्प्राईट घ्या. हो आज आलाय ट्रॅक्टर घेऊन भावांनो. ट्रॅक्टर मध्ये बसलोय. चला करा चालू. सोडती नाही. चला जाऊ द्या. सोडती नाही भावांनो. सोडती नाही. काहीच मी गेलो होतो आता सध्या घरी. 1 तासभर मोबाईल चार्जिंग वगैरे लावला. डबल आलोय. टाइम बाकी झाले 6-10 झालेत. आणि समोरच्या साईडला बघा फायनली काय
पोकलेंट आलेला आहे फायनली रानामध्ये. विहीर खांदा चालू झाले, त्याला दाखवतो. भावानो लयच मोठा आहे हो, लयच मोठा आहे बघा किती मोठा आहे. चला चला सोडते नाही. काहीच किती मोठा पॉकलँड आहे बघा. ही आयुष्यात पहिल्यांदा इतका मोठा पॉकलँड बघितला. कुठल्या कुठं हाय वरतून खालीपर्यंत. आणि बघा एका मागे एक चालले ट्रॅक्टर भरायला. सॅम भावानं कधीच इतका मोठा पॉकलँड नाही बघितला भावानं. ते हार्ड आहे भावानं, या पॉकलँडचा विषय हार्ड आहे. 5 ह्याच्यातच ही टायली भरती, 5 ह्याच्यात फक्त 5 बटातच ही टायली भरती. एवढं डीजे विषय हार्ड आहे भावानं. बघा गाईच चालू आहे विहीर खांदायला सध्या. आणि जवळ जाऊन तर काय दाखवू शकत नाही, कारण तिथं बघू शकतो विषय हार्ड आहे थोडा. तर आताही असं लगातार 2-3 दिवस जाणार विहीर खांदायला. तर आता सध्या तरी चालू झाले, एक 15-20 मिनिटाच्या वर झाले. गाईज इकडे बघा सनसेट पण झालाय, सनसेट पण झाला इकडे. तर ठीक आहे. भावांनो बघा इकडं सनसेट होतोय इकडल्या साईडला. आणि इकडं काय विषय भावांनो, इकडं चंद्रभाऊ बाहेर आलाय, चंद्रभाऊ सोटे नाही. तर भावांनो बघा सध्या एवढा खडा झालाय, एवढा खडा झालाय. काहीच फायनली बघा आपलं काम चालूच आहे. तर संध्याकाळचे 7 वाजले. तर या ब्लॉगला एंड करतो. सनसेट पण झालेला आहे. तर या ब्लॉगला एंड करतो, कारण हे एका दिवसात होणारं काम नाही, ह्याला 2-3 दिवसाच्या वरती जातील, 5-6 दिवस लागतील. तर या ब्लॉगला एंड करतो. कसा वाटलं कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक पण करून घ्या. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय. जय महाराष्ट्र.